नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही एक सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. एकूण 80 गुणांची. यासारखे प्रश्न आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील. प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न हा बोर्डासारखाच तयार केलेला आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. प्रथम सत्र कृतीपत्रिका, इयत्ता 10वी, विषय मराठी, गुण 80. प्रश्न पहिला. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. विभाग 1 गद्य. या ठिकाणी आपल्याला एक उतारा दिलेला आहे, आमची ढाळच या पाठावर आधारित. आणि हा उतारा वाचल्यानंतर आपण त्यावर आधारित विचारलेल्या कृतींची उत्तरं लिहायची आहेत. बघा हा उतारा आणि त्यावर विचारलेले हे प्रश्न. 7 गुणांसाठी हा उतारा आहे. बघा पहिला प्रश्न. विधाने पूर्ण करा. अ. स्वतःच्या कपाळावरचे गोंधन दिसू नये म्हणून आजी कपाळावर बुक्का लावत असे. त्याच ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. व्यवस्थित पहा आणि उत्तरं सोडवा. ही सर्व उत्तरं आपण या उतार्यातून शोधलेली आहेत. दुसरं. सुनांनी चहा करून पिऊ नये म्हणून सोप्यात येऊन आजी सक्त पहारा करायची. चूक की बरोबर? आजीच्या डोक्यावरील सर्व केस पांढरे होते. बरोबर. सुनांच्या कामाबाबत आजी फारशी काटेकोर नसायची. चूक. पुढची कृती. पुढील वाक्यातील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा. आजीच्या छायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. वाक्प्रचार आहे या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदणे. दुसरं. 70 नंतरही आजीच्या हाती काठी आली नव्हती. अधोरेखित वाक्प्रचार काठी हाती येणे. तुम्हाला आठवत असलेल्या किंवा तुमच्या आईबाबांनी सांगितलेल्या तुमच्या लहानपणाचा एखादा प्रसंग लिहा. स्वमतासाठी हा प्रश्न आहे. बघा हा प्रसंग या ठिकाणी दिलेला आहे छोटासा. आपण अजून पाहू त्याचं उत्तर. या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. हे पहा. अर्धा भाग आणि अर्धा भाग या ठिकाणी दिलेला आहे. या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न. आपल्याला हा पेपर सोडवण्यासाठी अशी कृतीपत्रिका दिली जाईल. पेपर राहील आणि त्यावर आधारित आपल्याला अशा पद्धतीने सर्व प्रश्नांची फक्त उत्तरं लिहायचे आहेत. सर्व पेपर एकदा पाहून घ्या. हा प्रश्न दुसरा. विचारलेल्या कृती. उतारे लिहायचे नाही आहेत आपल्याला, फक्त कृती लिहायची आहे आणि त्यांची उत्तरं. या पद्धतीने क्रमाने आपल्याला सर्व प्रश्न पूर्ण करायचे आहेत. तिसरा प्रश्न. हा चौथा प्रश्न. आपण प्रश्नपत्रिकेत पण हे प्रश्न पाहणार आहोत आणि सोडवणार पण आहोत. हा 7वा प्रश्न. कथेची वैशिष्ट्ये. 5वा प्रश्न. मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कवितेवर आधारित. हा शेवटचा 11वा प्रश्न पत्रलेखनाचा. आता बघा आपला दुसरा प्रश्न चालू होतो या ठिकाणी.
प्रश्न दुसरा, उतारा वाचा व दिलेल्या सूचनानुसार कृती करा. 1. पानांची स्वभाव वैशिष्ट्ये. 1. पान उच्च पदाचा अभिमान बाळगते. 2. गवत पात्याला क्षुद्र मानते. ही 2 वैशिष्ट्ये झाली. पुढचा ब भाग, गवत पात्याच्या साठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह. चिमणे, चिडखोर बिब्बा, क्षुद्र, अरसिक. या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. बघा हे उतारा आणि या उतार्यावर आधारित हे प्रश्न किंवा कृती. आता पुढचं पहा. उतार्याचा राहिलेला अर्धा भाग आणि पुढचा प्रश्न, रिकाम्या चौकटी भरा. सुंदर स्वप्नांमध्ये दंग असणारे गवत पाते. आ. तरुण पिढी बेजबाबदार आहे असे मानणारी वडील पिढी. 3. नामांसाठी पाठातील विशेषणे. फळे पिकलेली, आंबा गोड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तरुण पिढी व वडील पिढी यातील स्वभाव वैशिष्ट्ये पाठाच्या आधारे लिहा. आपण त्याचं उत्तर पाहू. बघा हे त्याचं उत्तर या ठिकाणी. तरुण पिढी आणि वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्ये या पद्धतीने आपण लिहायची आहेत. दिसतंय व्यवस्थित. आणि 2 गुण मिळवायचे. पुढचा प्रश्न तिसरा, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा. उतारा वाचायचा आहे. अपठित उतारा आहे हा. पहिले प्रश्न, आकृतीबंध पूर्ण करा. फुले मानवी जीवनावर ज्यांचे उधळण करतात ते घटक, रंग आणि रूप. दुसरं, फुलांच्या प्रती उतराई होण्यासाठी लेखकाने सुचवलेले उपाय. फुलांची पूजा भावनांनी करायची. आणि दुसरे, मंदिरे असावीत, फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा. त्यानंतर पुढचं, तुमच्या आवडत्या कोणत्याही 5 फुलझाडांची नावे लिहून त्यापैकी कोणत्याही एका फुलझाडाचे वर्णन करा. बघा फुलझाडांची नावं, गुलाब, मोगरा, झेंडू, चाफा, रातराणी. त्यानंतर 2-3 वाक्यात त्याचं वर्णन. गुलाब, गुलाब हा फुलांचा राजा आहे. गुलाबी लाल रंगाची गुलाबाची फुलं असतात. त्यांचा सुगंध अतिशय सुंदर असतो, छान असतो. गुलाबाचं झाड हे काटेरी असतं, पण त्याला येणारी फुलंही अतिशय सुंदर असतात. गुलाबाच्या फुलांचा उपयोग माळा बनवण्यासाठी, देवाला वाहण्यासाठी, डोक्यात माळण्यासाठी करतात. म्हणूनच गुलाबाच्या फुलाला फुलांचा राजा असं सुद्धा म्हणतात. या पद्धतीने आपण त्याचं माहिती लिहायची. त्यानंतर प्रश्न चौथा, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा या ठिकाणी वस्तू ही कविता दिलेली आणि त्यावर आधारित पहिली कृती. आकृती पूर्ण करा. 1. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी, जीव आणि मन. ब. शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क, कृतज्ञतापूर्ण निरोपाचा. त्यानंतर पुढचं, एका वाक्यात उत्तरे लिहा. वस्तू केव्हा सुखावतात. उत्तर, वस्तूंना जीव व मन असल्यासारखे वागवले की त्या प्रचंड सुखावतात. ब. वस्तूंना कोणती हमी द्यावी. उत्तर, आपल्या मानलेल्या जागेवरून त्यांना हटवणार नाही याची हमी द्यावी. 4. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. ब. वस्तूंना निष्कासित न होण्याची हमी द्या. 5. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची कशी फजिती झाली ते थोडक्यात लिहा. आपण याचं उत्तर पाहू. बघा त्याचं उत्तर या ठिकाणी. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची कशी फजिती झाली हे नमुना उत्तर आहे. आपण या पद्धतीने आपल्या फजितीचं वर्णन करायचं आहे स्वमताने. पुढचा प्रश्न 5वा,
पुढील कवितेसंबंधी खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. उत्तम लक्षण आणि आश्वासक चित्र या 2 कविता दिलेल्या आहेत आणि त्यावर आधारित हा प्रश्न बघा. कृती सोडवायच्या आहेत आपल्याला. आपण सर्वप्रथम उत्तम लक्षण या प्रश्नाचं उत्तर पाहू. दोघांपैकी एक कृती आपल्याला सोडवायची. बघा हा प्रश्न. उत्तम लक्षण. प्रस्तुत कवितेचे कवी संत रामदास. रचना प्रकार ओवी. काव्यसंग्रह श्री दादोस. जे मुद्दे आपल्याला विचारलेले त्यांचं उत्तर आपण या ठिकाणी या पद्धतीने लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा पुढचा भाग बघा. कवितेतून व्यक्त होणारा विचार, कविता आवडण्याची कारणे, अशा प्रकारे हा प्रश्न आणि शेवटी संदेश सॉल्व करायचा आहे. त्यानंतर पुढचं आहे आश्वासक चित्र. दोघांपैकी एक कविता आपल्याला लिहायची. आपण आश्वासकचं पण उत्तर पाहू. आपल्याला जे आवडेल ते लिहा. बघा हा प्रश्न रसग्रहणाचा. आश्वासक चित्र. कवयित्री निर्जा. रचना प्रकार मुक्तछंद. विषय स्त्री पुरुष समानता. फक्त या ठिकाणी एवढीच काळजी घ्यायची, आपल्याला जे मुद्दे विचारलेले आहेत तेवढेच लिहायचे आहेत. या 11 मुद्द्यांपैकी कोणतेही 5-6 मुद्दे आपल्याला विचारले जातात. कविता आवडण्याची कारणे हा मुद्दा कंपल्सरी असतो. संदेश असतोच. पुढचा प्रश्न बघा. पुढील ओळींचे रसग्रहण करा. बघा. श्रोते व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. उत्तम लक्षण या कवितेवर आधारित ह्या ओळी आहेत. त्यांचं रसग्रहण बघा. बघा पहिल्याच कडव्यामध्ये हे उत्तर त्याचं लिहायचं आहे. पहिल्या कडव्यातलं. पुढचं. हळूहळू शिकेल तोही, आपलं कसब दाखवताना घर सांभाळणं. आश्वासक चित्र या पाठात कवितेतलं ते प्रश्न आहे. त्याचं उत्तर पहा. या ठिकाणी त्याचं उत्तर. बघा हे कडवं लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. विभाग 3 स्थूल विभाग. आकृत्या पूर्ण करा. साहित्यिक गिरजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये. कथेचं वैशिष्ट्य आहे. पहिलं माणुसकीचे दर्शन घडते. दुसरं कथा वाचकांना खिळवून ठेवतात. तिसरं वास्तववादी चित्रणावर भर असतो. ही 3 वैशिष्ट्ये या ठिकाणी लिहायचे आहेत. हा संपूर्ण पेपर आपल्याला अशा पेपरवर सोडवायचा आहे. लक्षात घ्या. ही फक्त आपली प्रश्नपत्रिका आहे. अशाच कृती आखायच्या आहेत आपण. चरित्राची वैशिष्ट्ये. 3 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहेत. बघा पहिलं वैशिष्ट्य महत्त्वाचा विचार. दुसरं सोपी भाषा. आणि तिसरं कृती करण्याची शक्ती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. बघा हा प्रश्न आणि हे त्याचं उत्तर. मार्च 19च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता. पुढचा आहे. साहित्य कृतींचा आस्वाद घेताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बघा त्याचं उत्तर हे हा प्रश्न आणि त्याचं हे उत्तर.
पुढचा प्रश्न विभाग 4 व्याकरण स्वाध्याय 1. पुढील कृती सोडवा. योग्य जोड्या लावा. विद्याधन कर्मधारय समास. पंचारती द्विगु समास. पुढचं दार हा प्रत्यय लावून 2 शब्द तयार करा. चौकीदार समजूतदार. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तगादा लावणे मागे लागणे. कान देऊन ऐकणे लक्ष देऊन ऐकणे. वचन बदल करून लिहा. झाड झाडे झाड. पिशव्या पिशवी. अनेक वचने दिले आपण ते एकवचनी करायचे. समानार्थी शब्द लिहा. सूर्य रवी माता आई. विरुद्धार्थी शब्द लिहा. आदर अनादर. यश अपयश. 4. पुढील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. तुकाराम. तुका राम मरा काम. या पद्धतीचे शब्द तयार करायचे आणि मार्क्स मिळवायचे. पुढचं अचूक शब्द लिहा. बघा अंडरलाईन करून दाखवलेले परीक्षा आणि तीर्थरूप शेवटचे शब्द बरोबर आहेत. पुढचं पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. पाटी काळी कुळकुळीत झाली. काळी या शब्दाला दुसरी विलांटी देऊन वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि पूर्णविराम द्यायचा आहे. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. तो म्हणाला. तिथं स्वल्पविराम द्यायचा आहे आणि तुला जवळ अवतरणचिन्ह कॉमा देऊन पूर्ण करायचं आहे. नाही जवळ. आणि शेवटी प्रश्नचिन्ह. पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी शब्द लिहा. युनिट घटक. क्लर्क वरिष्ठ लिपिक. विभाग 5 उपयोजित लेखन. पत्रलेखन दिले बघा या ठिकाणी 6 गुणांसाठी. चौकटीत काही शब्द दिलेले आहेत ते आपण वाचायचे आहेत आणि त्यावर आधारित हे पत्र पूर्ण करायचे आहेत. बघा हे पहिलं पत्र आहे विनंती पत्र आहे आणि दुसरं अभिनंदनपर पत्र आहे. दोघांपैकी एक पत्र आपल्याला लिहायचं आहे. अभिनव विद्या मंदिर कोल्हापूर यांचा प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विनंतीपत्र लिहा उपायुक्तांना. किंवा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून महिलांची छेडछाड थांबल्याबद्दल अभिनंदन करणारं पत्र लिहायचे. प्रश्न पुढचा दुसरा गद्य उतार्याचा 1/3 सारांश करायचा आहे. उतारा दिलेला आहे आपल्याला. आ मध्ये कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. पहिल्यामध्ये जाहिरात तयार करायची. काही शब्द दिलेले आहेत ते पाहून. दुसऱ्यात कथालेखन करायचं आहे. काही शब्द दिलेले आहेत त्यावरून. तिसऱ्यामध्ये घटनेवर बातमी तयार करायची आहे. घटना दिलेली आहे. तिच्यावर आधारित बातमी तयार करा वृत्तपत्रात देण्यासाठी. त्यानंतर ई भागामध्ये कोणतीही एक कृती सोडवायची आहे. प्रसंगलेखन बघा. अकस्मात पडलेला पाऊस हा निबंध आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे. पहा निबंध या ठिकाणी. या पद्धतीने आपण हा निबंध कंप्लीट करायचा आहे. आपल्याला ते चित्र काढायची गरज नाही आहे. फक्त हा निबंध लिहायचा आहे एवढा. आणि 8 मार्क्स मिळवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आत्मकथन. मोबाईलचा सुयोग्य वापर. मोबाईल तुमच्याशी बोलतोय ही कल्पना करायची आहे आणि तो निबंध लिहायचा आहे. खाली मुद्दे दिलेले आहेत त्यावर आधारित आपण निबंध लेखन तयार करायचं आहे. तिसरा निबंध आहे वैचारिक लेखन. ग्रामीण सहजीवन हा विषय दिलेला आहे. काही मुद्दे दिलेले आहेत. या तिघांपैकी ई भागातल्या तिघांपैकी कोणताही एक निबंध आपण लिहायचा आहे 8 गुणांसाठी. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता 10वीची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. यानंतर उद्या आपण हिंदीचा पेपर सोडवणार आहोत. आपल्या चॅनलवर टाईमटेबल दिलेले आहे. त्या पद्धतीने आपण सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका त्या दिवशी सॉल्व करणार आहोत उत्तरासहित. थँक्यू.